2, 5, 7 वेळा आलो. 7 वेळा, 2 वेळा मुंबईतून आलो आणि 5 वेळा येवल्यातून आलो. 2 वेळा MLC होतो. प्रश्न असा आहे की ठीक आहे, आज राष्ट्रगीत होतं, महाराष्ट्र गीत होतं, पहिला दिवस होता, तो अटेंड केला आणि निघालो मी. कारण कालच्या जे काही मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे राज्यामध्ये जे आहेत OBC आहेत किंवा आमचे इतर मागासवर्गीय आहेत आणि मतदारसंघातले लोक आहेत, ते जर फार क्रुद्ध झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिथे बसून राहणं, आणि लोक आता रस्त्यावर यायला लागलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे, विचारू काय करायचं ते. लक्षात घ्या, मी केवळ मंत्रिपदावरून मंत्रिपद मला दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. मी अनेक वेळेला अशी मंत्रिपदं गेली आणि आली. मी विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा या विधानमंडळात काम केलेलं आहे. एकटा शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा 85 ते 90 सगळ्यांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे मी. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीनं ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं, त्यामुळे मी दुःखी आहे. मंत्रिपद ते येतात जातात, आणि ती काय अनेक वेळा मी मंत्रिपदात, मी 91मध्ये रेव्हेन्यू मिनिस्टरची म्हणजे मिनिस्टर झालो मी 91मध्ये, 1991. उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो, सगळं झालो. परत खाली आलो, परत वरती गेलो. प्रश्न असा आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा पवार साहेबांबरोबर मीच होतो. आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि म्हटलं ठीक आहे, सगळे म्हणतात तर आपण जाऊया, मी राहीन तुमच्याबरोबर. आणि त्यांच्याबरोबर राहून मी पुन्हा सगळ्यांचे वार मीच झेलले. येवल्याला पवारसाहेबांची सभा झाली काय, किंवा आता निवडणुकीच्या वेळेला सुद्धा पवारसाहेबांची मीटिंग झाली. त्याच्यानंतर हे OBCचं जे काही लढा झाला हा एवढा मोठा, आणि बीडमध्ये आमदारांची घरं पेटवली गेली, अनेकांच्या प्रॉपर्टीज जाळल्या गेल्या, कोणी जायला मागेना, कोणी निषेध करायला मागेना. त्यावेळेला मी गेलो आणि मी जे पाहिलं ते भयान होतं. पोलीस काही करू शकत नव्हते आणि अख्खं बीड पेटलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे, मी म्हटलं की मी आता गप्प बसणार नाही, आणि मी माझा आवाज उठवण्याचं ठरवलं. 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षाच्या 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आणि अंबडला जे आहे OBC एल्गारच्या रॅलीसाठी रवाना झालो. आणि त्यावेळेस मी ठरवलं की मला मंत्रिपदाची पर्वा नाही, परंतु मागासवर्गीयांचे प्रश्न जर असतील आणि ते जर मी सोडू शकत नसेल तर मंत्रिपदावर राहून काय करायचं मग. परंतु मला तिथून अंबडला जात असताना अनेक फोन आले या सगळ्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची, किंवा तुम्ही याच्यावर काय, तुम्हाला जे काही बाकीच बोलायचं तर बोला, परंतु राजीनाम्याच्या बाबतीत काय बोलू नका. मी काय ते बोललो नाही. 2.5 महिनेपर्यंत सगळे मला बोलत होते, राजीनामा का नाही देत तुम्ही, कसे काय बोलता. विधानसभेत सुद्धा बोलत असताना मी एकटा बोलत होतो आणि सगळे कागदपत्र घेऊन सुप्रीम कोर्टाचे माझा मुद्दा मांडत होतो OBCचा. आणि त्याला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने जे आहेत माझ्यावर राजीनामा द्या अशी मागणी झाली. मी गप्प असलो. पण एका विशिष्ट प्रसंगी ज्या वेळेला अति झाला आणि काही आमदार अति माझ्याविरुद्ध काहीतरी बोलले, त्यावेळेला मी तो सांगितलं मी राजीनामा दिलेला आहे. तो प्रश्न राजीनामा दिला किंवा मंत्रिपद असणं नसण्याचा नाही. प्रश्न असा आहे की एक ज्येष्ठ मंत्री, आता याच्यामध्ये सुद्धा मी सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे, सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे, ज्येष्ठ मंत्री सुद्धा आहे. आणि मी काय नुसतं शोभेचं मंत्रिपद कधी स्वीकारलं नाही, नेहमीच ॲक्टिव्ह राहिलो, लढा देत राहिलो. आणि अशा वेळेला आज संपूर्ण OBC समाज आज या महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला, आणि लाडकी बहीणसुद्धा उभी राहिली, आणि एक प्रचंड बहुमत ह्या सगळ्यांना मिळालं. आणि आम्हाला तर वाटत होतं की
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 30पर्यंत तरी कसे तरी येतील, ते एकदम 41 आले. बाकीच्या दुसऱ्या 2 पक्षाचे सुद्धा बरेचसे निवडून आले. आणि मग काही कारण नव्हतं ना. ठीक आहे, मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं. हां, हे आपले जुने झाले, द्या फेकून, असं चालत नाही ना. त्यांनी मला 8 दिवसापूर्वी, तुम्हाला आठवतं आहे की मागच्या वेळेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी ज्या राज्यसभेच्या सीट्स खाली झाल्या, लोकसभेला मी उभा राहत नव्हतो. मला सांगितलं उभं राहा. मी नाशिकला तयारी केली. 1 महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार. त्यावेळेलासुद्धा ऐन वेळेला यांनी चुप्पी साधली. 2 दिवस मी यांच्याकडे तिघेजण, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि तटकरे, मला बोलून सांगायचे की नाही, तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे. मोदी साहेबांचा निरोप आहे, अमित शहा साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकट्याचं नाव त्याने दिलेलं आहे, तुम्ही तिकडं, आम्ही काय बोलू शकत नाही, तुम्हाला राहिलं. अरे म्हटलं ठीक आहे, राहिलो मी उभा. आणि उभं राहण्याचं ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईना. मग मी म्हटलं मग मी काय असं काय ह्युमिलिएशन काय सहन करणार नाही. 1 महिना झाला तरी नाव जाहीर करत नाही. मी माघार घेतली. ठीक आहे. मग पुढे राज्यसभेच्या 2 सीट निघाल्या. मग एक सुनेत्राताईंना दिलं, बरोबर ठीक आहे. त्या दुसरं कोणाला दिलं तर ते नितीन पाटील, म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले, त्यांच्या भावाला का दिलं. तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तू आता मागे घे म्हणून. अरे वा, ही काय पद्धत आहे काय. आणि तो माझा आवाज खरं करण्यासाठी त्याला मला पाठवायचं. म्हटलं मी गेलो तर फायदा होईल पक्षाला, काय समजून घ्या तुम्ही. त्यावेळेला नाही दिलं आणि म्हणा की नाही, तुम्हाला विधानसभेत निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की सगळे पक्ष जो आहे चांगला उभा राहील निवडणुकीला पुन्हा एकदा. मग आता मी निवडणुकीला उभा राहिलो आणि तुम्हाला माहिती आहे ते जरांगे सकाळी 10 पासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्याकडे फिरत राहिलो. हो, असं माझी मीटिंग झाली आणि नक्कीच माझं जे मताधिक्य जे आहे हे कमी झालं. 30,000पर्यंत कसं तरी 25-30,000पर्यंत मी मताधिक्य अगदी खरं म्हटलं काट्याची टक्कर झाली तिथे एवढ्या लासलगावमध्ये. आणि आता ते म्हणायला लागले, जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली, की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा. आम्ही त्या नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा. नितीन पाटलाचा राजीनामा का घ्यायचा, तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे. आणखीन कोण नाशिकच्या कोणाला तरी मंत्री करायचं काय. यासाठी तुम्ही म्हणजे मला काय लहान पोरासारखं खेळवताय. खेळणं आहे मी तुमच्या हातातलं. हां, सांगतो द्या तर देत नाही. ज्या वेळेला संधी आहे त्या आणि नको त्यावेळेला म्हणते की आता राजीनामा द्या, आता तुम्ही जा. का तर ती ॲडजस्टमेंट करायची आहे. काय मान सन्मान आहे की नाही. आणि जिथे मान नाही तिथे काय तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं आहे मला.